श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण म्हणतो पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय आणि त्याचे होणारे परिणामसुद्धा आपण भोगत असतो. त्यावेळी मात्र आपल्या लक्षात येतं की पर्यावरणाचं, निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि प्रत्यक्षात मात्र आपण यातलं काहीच करत नाही. आपण जर आपला खारीचा वाटा उचलून या पर्यावरण संरक्षणासाठी दिला तर मला वाटतं अशक्य असं काहीच नाहीये, फक्त इच्छा हवी, नाही का? तर श्रोतेहो, आजचा आपला मुलाखतीचा विषय आहे पर्यावरण संरक्षण एक सामाजिक दायित्व आणि त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पर्यावरण आणि जल अभ्यासक श्रीकृष्ण लांडे सर. सर नमस्कार. 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 आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर, मला सुरुवातीला तुमच्याविषयी ऐकायला आवडेल. मी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका खामगाववरून पॉलिटेक्निक मधून पूर्ण करून 1982 साली पाटबंधारे विभागामध्ये शाखा अभियंता या पदावर रुजू झालो आणि त्यानंतर 2017 पर्यंत वेगवेगळ्या संशोधन, जलव्यवस्थापन, कायदेशीर प्रशिक्षण, सगळ्याच प्रकारच्या कामामध्ये सर्वेक्षण मध्ये काम केलं आहे. आणि नंतर मी 2006 पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली, माहिती व जनसंज्ञापन पदवी. आणि त्यानंतर 2017 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याची पदवी घेऊन आता मी कायद्याचं समुपदेशन व कायदेविषयक पाणी प्रश्न आणि पर्यावरणीय प्रश्नाबद्दल उकल करत असतो. अच्छा सर, आजचा आपला विषय असा आहे की पर्यावरण संरक्षण एक सामाजिक दायित्व. तर मला सुरुवातीलाच विविध पर्यावरणीय घटकांबद्दल सांगा. आपलं पर्यावरण जे आहे ते बनलेलं आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन. त्यापैकी आप फार महत्वाचा आहे. पृथ्वी आपली सॉलिड घटक आहे आणि ही जे काही ग्रहमाला आहे त्याचा पृथ्वी हा एक उपग्रह आहे आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. तर पृथ्वीवर जे आप म्हणजे जीवन आणि पाण्याशिवाय जीवन नाही आणि पाणी H2O आहे. त्याच्यापैकी O2 हा महत्वाचा आहे, H2 सुद्धा महत्वाचा आहे. तर हे जे घटक आहेत पाण्याच्या घटकाबद्दल जास्त परिणामकारक होत असल्यामुळे तो घटक आपण प्रथम प्राधान्याने त्याला विचारात घेऊ. तर आप म्हणजे पाणी आणि नील, सलील असे संस्कृत पाण्याला संस्कृत मध्ये 102 नाव आहेत जवळपास. आणि प्रत्येक एक पेशीय प्राण्यापासून आपण जे काही बहुपेशीय प्राणी आणि मोठे महाकाय प्राणी बनलेलो आहोत आणि झाडं बनलेले आहेत, हे सगळे पाण्याचाच सुशोभ आहेत. आणि शहरात सुद्धा 95% पाणी आहे आणि पृथ्वीवर सुद्धा 71% पाणी आणि 29% जमीन आहे. बरोबर. पाण्याशिवाय आपलं कुठलंही हे होऊ शकत आपण जगूच शकत नाही. सर, मला या घटकाचं थोडंसं महत्व सांगा की नेमकं आपल्या पाण्याचं महत्व सांगा. पाण्याचं महत्व एवढं गहन आहे की त्याच्याशिवाय इव्हन पाणी जर आपण वजनाच्या जवळपास आपल्या मेंदूमध्ये सुद्धा 95% पाणी असते. ते जर पाण्याची लेवल कमी झाली तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या याला देऊ शकतो. म्हणून पाणी हे जवळपास 4 ते 5 लिटर उन्हाळ्यानुसार याच्यानुसार आपल्याला घेणं आवश्यक आहे. आणि पाणी शुद्ध मिळेल याची मुळीच गॅरंटी राहिली नाही. कारण काय, पर्यावरणीय घटक आहेत. आपलं नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 19%, कार्बन डायऑक्साईड 0.03 आणि इतर घटक अशा प्रकारचे जे घटक आहेत यांचं सुद्धा संतुलन झालेलं आहे. त्यामुळे पाणी आपण बनवू नाही शकत, रक्त जसं बनवू नाही शकत तशाच प्रकारे पाणी पण नाही बनवू शकत. बरोबर आहे. त्याचे आतापर्यंत काही सोल्युशन शास्त्राला सापडले नाही. बरोबर, म्हणजे जे आहे ते जपून वापरणं एवढंच आपल्या हातात आहे. दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही नाही. बरोबर. सर, आता आपण बघतो की एकंदरच जे सगळं हवामान आहे त्या हवामान बदलाचे पावसावर परिणाम होतातच, ते आपण बघतोच आहे, सध्या अनुभवतो पण आहे. तर नेमके काय आणि कसे परिणाम झालेत या सगळ्याचे? हवामान बदलाचा सर्वात महत्वाचा परिणाम असा झाला आहे की त्याचा परिणाम जर ऑपरेशन जास्त झालं आणि तर पाऊस जास्त पडला, इरेटिक पडला. इरेटिक म्हणजे काय की आज इथं पडतो तर उद्या तिथं पडतो. पहिला मान्सून कसा मुंबईला आला की तिसऱ्या दिवशी इकडे यायचा, पण आता त्याचा कोणीच भरोसा नाही देऊ शकत. म्हणजे हवामानाचे जे पावसाचे जे घटक आहेत त्याच्यावर परिणाम करणारे ते 16 घटक आहेत. त्याच्यापैकी एल निनो हा जो आहे सागरातला, या एल निनोचा खूप परिणाम होऊन राहिला आणि पाऊस जर खूप पडला आणि कमी वेळात जास्त पाऊस पडतो याला म्हणतात इरेटिक. इरेटिक म्हणजे आता बॉम्बेला मागे पाऊस पडला होता 941 आणि रनऑफ वाढतो त्याच्यामुळे. म्हणजे पडणारे पाणी जर कुठे पृथ्वीमध्ये मुरलं नाही
मुरलं नाही तर पुन्हा राणा फाडतो आणि याचे पण वाढते. बरोबर. गंगाचे ग्लेशियर वगैरे जर वितळले तर जवळपास 1.5 ते 5 मीटर समुद्राची पातळी वाढली तर जवळपास भारतातले जे काही कोस्टल सिटीज आहेत आणि महत्वाच्या कोस्टल सिटी आहेत, आज मुंबईची 0 लेवल आहे, मरीन ड्राईव्हला आणि सीएसटीचे लेवल आहे 7. अगदी सीएसटी पर्यंत आपलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाया जाण्याची शक्यता आहे आणि त्याला कोणीच रोखू शकत नाही. आता परवापासून मुंबईला काय चालू आहे ते चालू आहे. तापमानात 1 ते 1.5% जरी वाढ झाली तरी आपल्याला खूप त्याचे परिणाम ते भोगावे लागणार आहे. बरोबर. आणि त्यामुळे पावसाची अनिश्चितता आणि पडण्याचं प्रमाणही वाढलेली आहे. बरोबर आहे. पावसाचे 100 दिवस असतात पूर्ण 365 दिवस, 4 महिने जरी पावसाळा असला जून टू सप्टेंबर तरी तो आपल्याला फक्त 100 दिवस मिळतात. बरोबर आहे. म्हणजे खूपच परिणाम या सगळ्या हवामान बदलाचे पावसावर झालेत आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्याच घटकावर झाले. वाहून चालली. जी माती आपल्याला तयार व्हायला 1000 वर्ष लागतात ती माती 15 मिनिटात वाहून जाऊन राहिली. बरोबर. समुद्रात सुद्धा गाळ बसून राहिला, धरणात सुद्धा गाळ बसून राहिला. म्हणजे हे आपल्याला कसं आपल्या हाताच्या बाहेर जाऊन राहिलं. खरंय, अगदीच खरंय. बरोबर. सर, आता आपण पाण्याबद्दलच बोलतोय तर आपल्या राज्यातलं जे पाणी आहे म्हणजे त्याची जी उपलब्धता आहे आणि नद्यांची जी खोरी आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा. महाराष्ट्राची जी विभागणी झालेली आहे ती 5 खोऱ्यामध्ये झालेली आहे. तर गोदावरी खोरं जे आहे ते खूप मोठं खोरं आहे. तर या खोऱ्यामधली जवळपास 49% जो भूभाग आहे आपला तो आहे. दुसरा आहे कृष्णा खोरे. त्याच्यानंतरचं खोरं जे आहे कृष्णा, नर्मदा आणि पश्चिम वाहिनी म्हणजे कोकणातलं जे आहे ते सगळं पश्चिम वाहिनी आहे. त्यापैकी कोकण अतिविपुलतेचं आहे म्हणजे तिथं खूप पाणी आहे, 4000 पर्यंत पाणी पडते. आणि जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आपला खालचा कोल्हापूरचा काही भाग आणि इकडचा भाग तो पर्जन्य छायेचा भाग आहे. तिथं पाणी 250 पासून 250 ते 500 पर्यंत पडते. म्हणून हे गोदावरी तुटीचं खोरं आहे, मराठवाड्याचं, आणि कृष्णा काही प्रमाणात आहे आणि नर्मदा फार थोड्या प्रमाणात, अशी 5 खोरी आपली आहे. तर याचा सविस्तर अभ्यास कोणाला जर उत्सुकता असली तर 1999 साली आपला दुसरा सिंचन आयोग आहे त्याचा खंड क्रमांक 1 मध्ये ही सगळी खोऱ्याची माहिती दिलेली आहे. वा, खरंच छान आहे. सर, आता तुम्ही नद्यांच्या खोऱ्यांबद्दल सांगितलंच, तर तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रकल्प प्रस्तावित आहेत का आणि असतील तर ते कोणते आहेत त्याबद्दल सांग. तुटीचं खोरं म्हणजे कसं पाण्याची उपलब्धता ही दरवेळी काढायला पाहिजे. आपलं कसं लोकशाही असल्यामुळे आणि घटनात्मक बाबी असल्यामुळे ह्या समान वाटप, दरडोई वाटप, हेक्टरी वाटप अशा प्रकारे सर्वांना मिळालं पाहिजे. तर नद्याजवळ प्रकल्पापैकी वैनगंगा टू नळगंगा हा एक नवीन 388 किलोमीटरचा नुकताच मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली, सर्वेक्षण झालं आहे. आणि वैनगंगा विपुलतेचं खोरं आहे आणि नळगंगा खोरं नाही आहे, पण नळगंगा नदी आणि गोदावरी काही आणि टाकी पूर्ण हे खोरे तुटीचे आहेत. तर याच्यामध्ये ते पाणी वळवणार आहे. तर त्याचं आता चालू आहे. आणि दुसरं नाशिकच्या नार पार गिरणा हे जे प्रकल्प आहेत म्हणजे पश्चिम घाटावरचा भाग, हा उत्तरेकडचा भाग, तर त्याच्यामधून नाशिकला पाणी मिळणार आहे. पश्चिम घाटात कोकणातील जे पाणी एक्स्ट्रा वाहून जाते म्हणजे कोकण पट्टीची 720 किलोमीटर आहे आणि रुंदी तिची 40 किलोमीटर आहे. म्हणजे पाणी पडलं की चांगलं समुद्रामध्ये. तर अशा प्रकारे वैतरणाचं पाणी, दमणगंगाचं पाणी गोदावरी खोऱ्यात प्रस्तावित आहे. काही प्रमाणात काही अडचणी याच्या पण येऊन जातात, आंतरराष्ट्रीय आंतरराज्यीय प्रश्न, सिंचन क्षेत्र, ते सगळ्यांच्या परवानग्या, इंटरेस्ट वेगळा असतो म्हणजे इंटरस्टेट तंटा पाण्याबद्दल आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. थोडक्यात सगळ्यांना समान पाणी उपलब्ध व्हावं हा त्याचा उद्देश आहे, नाही का? सर, मला असं सांगा की आपल्या राज्यातली जी धरणं आहेत ती आणि सिंचन विषयक एकंदरच म्हणजे कशा प्रकारे सिंचन केलं जातं त्याबद्दल थोडंसं सांगा. आपल्या राज्यात सिंचनाच्या धरणं आहेत त्याचं वर्गीकरण साधारण लाभ क्षेत्र म्हणजे त्याला भिजणारं क्षेत्र आणि उंची या 2 गोष्टीचे निकष लावून ठरवले जाते. तर
मोठे, मध्यम, लघु आणि जिल्हा परिषद आणि आता जलसंधारणाचे काही प्रकल्प, असे एकूण आपल्या राज्यातील प्रकल्प जे आहेत ते 2,900च्या वर आहेत, 2,900 प्लस. बर. तर त्याच्यापैकी 32 मोठे आहेत, 184 मध्यम आहेत आणि 2727 आपलं लघु आणि सिंचन योजना. त्यापैकी 244 बांधकामाधीन आहेत. तर त्याच्यापैकी सर्वात मोठा उजनी आहे, दुसरा कोयना आहे, तर तिसरा जायकवाडी आहे. अच्छा. तर इथं नियंत्रण करण्याकरता आपल्याला मंडळ केलेली आहेत. सर्वात अगोदर 1995 मध्ये कृष्णा खोरे केलं, 99 मध्ये गोदावरी खोरे आणि विदर्भ सिंचन अनुशेषा बद्दल खूप झालं. त्याच्यामुळे हे त्वरित महाराष्ट्र, गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, विदर्भ, VIDC अशा प्रकारे ते. आणि आपली जी राज्याची अंतिम सिंचन क्षमता आहे ती आहे, म्हणजे दुसऱ्या सिंचन आयोगात सांगितलं आहे त्यांनी की 1,26,000 हेक्टर आपण जास्तीत जास्त भिजू शकतो. त्यापैकी आपण फक्त आता 48,25,000 50% कमी वापरू शकतो. अच्छा अच्छा अच्छा. तर एकंदरच आपण बोलत आहोत की पाणी, पाण्याचं महत्व, त्याचं जतन केलंच पाहिजे. पाण्याचं आस्थापन नेमकं कसं चाललंय याविषयी बोलतोच आहोत. पाणी संरक्षण वापराबद्दलचे काही कायदे आहेत असंही मी ऐकलंय, तर त्याबद्दल सांगा. ब्रिटिश काळापासून जेव्हापासून दुष्काळ पडायला लागले 1885, पहिला दुष्काळ 1885 ला पडला आणि त्यानंतर इंग्रजांना राज्य करायचं होतं म्हणून त्यांनी पाण्याची उपलब्धता करून देणं क्रमप्राप्त ठरवलं आणि त्यानुसार मग पाण्याची उपलब्धता आली, म्हणजे तंटे आले म्हणजे काय आला, तर त्यांनी बॉम्बे कॅनॉल रोड, सर्वात अगोदर आपल्याला बॉम्बे कॅनॉल रोड 1939चा आणि नंतर स्वराज्य मिळाल्यानंतर 1976चा महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 आणि नंतर आपलं समान पाणी वापर राष्ट्रीय जल धोरणानुसार 1987 जे राष्ट्रीय जल धोरण आहे आणि 23 अशानुसार 2003 ला महाराष्ट्र MWRA म्हणजे महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण असं नेमलं गेलं. आणि सहकारी पाणी वापर संस्थाचा आपण पाटबंधाऱ्याचं पाणी वापर संस्था केली, म्हणजे वॉटर युजर्स असोसिएशन. तो कायदा महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन तो केला 2005 ला आणि त्याचे नियम सुद्धा केलेले आहेत. आतापर्यंत नियम बनले नाही, 39 पासून तर 2006 पर्यंत नियम नव्हते म्हणून 2006 ला आपण नियम केले. आता आपण थोडीशी घटनात्मक बाजू पाहू. तर पाणी हा जो विषय आहे हा समवर्ती सूचीमध्ये आहे. समवर्ती सूची म्हणजे राज्यही त्याच्यावर कायदे बनवू शकतं, केंद्र बनवू शकतं. म्हणून कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल जे आहे ते आहे 262 अन्वये रिव्हर बोर्ड आणि अशा प्रकारचे जे कायदे बनवलेले आहेत ते कायदे बनवलेले आहेत केंद्राने. त्यांचे आंतरराज्य कावेरी कृष्णा तंटा लवाद आहे, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ ऍक्ट आहे 1900, हे कोरिलेटेडच आहेत. 1986चा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, एअर पोल्युशन 1981 आहे, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 आहे. तर हे सगळे पर्यावरणाशी रिलेटेड कायदे आहेत आणि त्याच्यात खूप चांगल्या तरतुदी आहेत. म्हणून आणि घटनात्मक दायित्व आपला जो विषय आहे तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे घटनेचा जो भाग असतो की स्टेटला डायरेक्शन द्यायचे आणि फंडामेंटल राईट म्हणून नागरिकांना सुद्धा ड्युटी द्यायची. फंडामेंटल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल टू दी स्टेट हे घटनेने अनुच्छेद 48 नुसार हे मध्ये सांगितलेले आहे की पाण्याची व्यवस्था करून द्यावी आणि पाण्याचं समान वाटप करून द्यावं. ही घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे? स्टेटची आहे. स्टेट म्हणजे राज्य सरकार. बरोबर. आणि नागरिकांची जी जबाबदारी आहे ती 51A आणि अमेंडमेंट करून त्याला जी केलेला आहे की जेवढे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत हा सुद्धा एक फंडामेंटल पर्यावरण संरक्षण करणे हा सुद्धा तुम्हाला एक घटनात्मक जबाबदारी दिलेली आहे आणि ड्युटी दिलेली आहे. तर ती 51A जी नुसार आहे. तर असं हा कायद्याचं सगळं आहे. परंतु कसं आहे लोकशाहीमध्ये काय
काही ते प्रभावी ठरू शकतात कधी, कारण ते सगळ्यांचं हित महत्वाचं आहे. भोजन हित, बरोबर. भोजन सुखात. बरोबर. त्यामुळे आपण कायदेच मुळात छानपैकी केलेले आहेत आणि इम्प्लिमेंटेशन सुद्धा आपलं व्यवस्थित असते. चालू आहे. बरोबर. हो, चालू आहे. अगदीच चालू आहे. सर, एकंदरच आपण जो सगळा पाणी वापर करतो सगळ्याच बाबतीमध्ये, तर तो पाणी वापर जपून करावा हे तर आता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. तर राज्यातला जो आपला पाण्याचा वापर आहे, तर त्याबाबत लोक चळवळी चालू असतात, तर त्याबाबत थोडंसं सांगा. पाण्याचा वापर आणि पाण्याबद्दल तंटे हे पहिल्यापासून सुरू आहेत. म्हणून बॉम्बे कॅनल रूल जो झालेला आहे 1939चा, नंतर 1976चा जो कायदा आहे आपला महाराष्ट्र सिंचन अधिनियम, त्याच्यामध्ये 62 कलम जे आहे, 62 हे काय ठरवतं की मग मोजून पाणी द्यायचं. पाणी मोजून द्यायचं की काय, म्हणजे मोजून दिलेली वस्तू लोक काळजीपूर्वक वापरतात, बरोबर, त्याचा कार्यक्षम वापर करतात. म्हणून 62A अंतर्गत घनमीटरने पाणी देण्याची कालव्यातून, धरणातून अशी व्यवस्था या कायद्यात केलेली आहे. आणि त्याचा आधार घेऊन आपण 2000 पासून वॉटर युजर असोसिएशन, म्हणजे तुमचे राज्य शेतकरी, शेतकऱ्याचा मालक आणि शेतकरी धरणाचा मालक, अशा प्रकारे त्रिस्तरीय व्यवस्था केलेली आहे. म्हणजे कालवा, वितरिका आणि धरण अशा 3 प्रकारचे ते, आणि घनमीटरनी त्यांना पैसे मोजून आणि त्यांना मालकी दिलेली आहे. पहिले कसं होतं, शासनातल्या कर्मचाऱ्यांच्या हाती होतं सगळं, तर आता ते शेतकऱ्यांच्या हाती दिलेले आपण. म्हणून राष्ट्रीय धोरण जे आहे आपलं 1987, नंतर 2002, नंतर 2021, अशा प्रकारे ते राष्ट्रीय धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरून आपण धोरण ठरवत असतो. अच्छा. म्हणजे या पद्धतीने पाण्याचा वापर कसा करावा अशी डायरेक्टिव्ह आपल्याला दिलेले आहे. तर एकंदरच पाणी वापराचं जे तंत्र आहे आणि त्यासाठी लागणारा जो मंत्र आहे त्याविषयी सांगा थोडंसं. आता पाण्याचा वापर कसा आहे, परंपरागत लहानपणाने वापरलेलं आहे. दुसरं पाणी पाटाने दिलं जाते, तिसरं पाणी उपशाने दिलं जाते, चौथं पाणी ठिबकने दिलं जाते, तुषारने दिलं जाते. आणि कोकणात काही मंडळींनी आतून त्याला ड्रेनेज करून अंडर ग्राउंड पाईपलाईन, आणि जेवढं पाणी पाहिजे पाणी फक्त मुलांनाच असं म्हटलेलं आहे. आणि फळबाग कोकणामध्ये जास्त आहे. लाखीबाग म्हणून मगर साहेब कुलगुरू होते आपल्या कोकणचे, त्यांनी छानपैकी लाखीबाग म्हणजे एका गुंठ्यामध्ये 33x33 मध्ये 1 लाखाचं उत्पन्न. जिकडे 1 लाखाचं उत्पन्न घ्यायला कमीत कमी 10 एकर जमीन लागेल. पण आपण कोकणात मुळातच होल्डिंग कमी आहे, उतारपाटीचा जंगल आहे आणि मसाले खूप महाग आहेत. बरोबर. तसाला म्हणजे जवळपास 500,000 च्या वर असतात, आणि काही काही तो खूप कॉस्टली असतात. तर ते कमी जागेत जास्त उत्पन्न देऊ शकतात. अच्छा. मिरी वगैरे, म्हणून त्याला लाखीबाग म्हटलेलं आहे. बरं. आणि त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे. ताडाचे झाडं, सुपारी, त्यानंतर त्याच्यावर मिरी, आंतरपिकं जे आहेत ते सहज सुलभतेने येतील, आणि लवंग आहे. असे कॉस्टली इंग्रजांनी व्यापार का कोकणात केला. कठीण दुर्गम असताना सुद्धा ते जागेले, कारण का मसाला तिकडे स्पायसेस वर मसाला वापरतात, आणि कमी जागेत तो जास्त किंमत देतो. म्हणजे व्हॅल्यू एडिशन म्हणतात त्याला व्यापाराच्या भाषेमध्ये, की कमी विकून जास्त नफा, किंवा कमी विकून जास्त पैसे. बरोबर. मला वाटतं नारळामध्ये ही सगळी काही पिकं पण घेतली जातात, की जिथे नारळाची आंतरपिकं. बरोबर. पिंपरी आहे, पिंपरीला खूप भाव असतो, सुपारीला भाव खूप आहे. सर, मगाचपासून आपण बोलतोय त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की पाण्याचा वापर हा कार्यक्षम केला पाहिजे. तर कार्यक्षम पाण्याचा वापर म्हणजे काय, आणि त्यासाठी करावी लागणारी जनजागृती याविषयी सांगा. कार्यक्षम वापर म्हणजे काय, कौशल्याने पाणी वापर करणं म्हणजेच कार्यक्षम पाणी वापर. बरं. आणि पुनर्वापर म्हणजे कसं, एकदा पाणी वापरणं. इस्रायलमध्ये जवळपास 28 वेळा पाणी वापरलं जाते. अच्छा. आपल्याकडे पुनर्वापर जवळपास 19 गणती आहे. खरंय. अशा प्रकारे एका घनमीटर मध्ये किती पीक यावं, म्हणजे 1 घनमीटर पाणी कसं 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा ठोकळा, हे पाणी. तर या पाण्यामधून कोणतं पीक, ऊस कमी येणार, त्यानंतर बाजरी जास्त येणार, थोडी जास्त येणार, केळी त्याच्यापेक्षा कमी येणार. अशा प्रकारे एका घनमीटर मध्ये येणारे पीक म्हणजे ती उत्पादकता, उत्पन्न आणि उत्पादकता. उत्पादन क्वांटिटीमध्ये आणि उत्पन्न जे आहे ते पैशामध्ये.
बरोबर. थोडक्यात जे तुम्ही पाणी वापराल त्यातून कमीत कमी पाणी वापरून हा, तुम्ही कमीत जास्त कमी उत्पादन पाण्यात जास्त उत्पन्न. आता घेतलं पाहिजे. बिसलेरी आपण सांगतो का, एक बरं. एक थेंब वापरतो त्याचा, कारण काय आपण ते 20 रुपये दिलेले आहेत त्याच्याकरता. बरोबर. थोडक्यात जेवढी गरज आहे तेवढं वापरा आणि उरलेल्याचं जतन करा, एवढंच मी सांगेन. उरलेलं जतन करा, स्टोरेज नाही का? करा. नक्कीच नक्कीच. सर, एकंदरच हे सगळे बदल बघता तर भविष्यामध्ये हे जे सगळं आप संकट आहे म्हणजे येऊ शकतं आणि आता आपण त्याचा थोडा अनुभव घेतोही आहे, तर त्यावरच्या उपाययोजना काय आहेत त्याबद्दल सांगा जरा. तर हे संकट जे येणार आहे, ह्या संकटाला सामना करण्याकरता एक तर भरभरून आपल्याला पाऊस येतो आणि विनाकामाचा जास्त पडतो. एका घंट्यात 100 mm तो आपण साठवू नाही शकत. आपली झोळी फाटलेली आहे म्हणून एक तर ही आपली डोळी मोठी करणे, म्हणजे खुलीकरण करणे, नदी नाल्यातला गाळ काढणे आणि त्याला पॉकेट तयार करणे. आता बोर घेतो आपण, इंधन विहिरी घेतो आणि त्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करत नाही. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि जमिनीत मुरवणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण काय, भूजलाचीच गुणवत्ता धोक्यात आलेली आहे आणि भूजलावरच आपण अवलंबून आहोत. आणि सरफेस वॉटर जे आहे पाण्याचं, नदीचं आणि समुद्राचं तर बरं एवढा खार आहे, पीएच त्याचा एवढा 13-12च्या वर आहे, त्यामुळे त्याला आपण काही करू शकत नाही. ते खूप कॉस्टली असते आणि समुद्र एका टोकाला आहे आणि पाणी वापरदार वेगळ्या टोकाला आहे, म्हणजे ते अंतर खूप हे होईल. मग अशा प्रकारे हे जर केलं नाही आपण आणि पाणी मुरवलं नाही तर आपल्याला पुढे पाण्यावर संकट आपल्याला तो विरोध आहे. पाण्याच्या उपलब्धता असूनही संकट, नसूनही संकट, म्हणजे भूजलात मुरवलं नाही तर मिळणं मुश्किल. आता कोकणामध्ये पाणी वाहून जातं, फेब्रुवारी पासून परत आपल्याला हे होतो, कारण का जांभा दगड आहे, जांभ्या दगडामध्ये पाणी साठवलं जात नाही म्हणून ते असे टँक तयार करतात आणि बरेच लोक पावसाचं पाणी करतात आणि ते पाणी वापरतात आणि आपला एक भ्रम असतो किंवा पाणी शिळ होते. फक्त पाण्याचा एकच बायोलॉजिकल हे आहे, तो सूर्याच्या प्रकाशमध्ये आला की तिथं फंगस तयार होतात, बुरशी तयार होतात, अदरवाईज नाही. ते पाण्याचं जे H2O आहे ते आपल्या वापरदाराच्या डोक्यामध्ये काय असते, पाणी शिळ पाणी कधीच नाही होत. बरोबर. मग 400 वर्ष टिकतो. शिवाजी महाराजापासून सुद्धा मध आतापर्यंत टिकलेले संग्रहालयात आहेत आपल्याकडे. प्युअर मध 400 वर्ष सुद्धा टिकतो. तशा प्रकारे पाणी सुद्धा काही अशुद्ध होत नाही. इफ इट इज नॉट ए कंटॅमिनेटेड बाय सनलाइट ऑर एनी अदर सबस्टन्स. पाण्याचं प्रदूषण टाळणं, हवेचं प्रदूषण टाळणं आणि त्याला इम्पॅक्ट ठेवणं, बरोबर, ही आपली ड्युटी आहे. खरंय खरंय. आणि मला असं वाटतं एवढं जरी केलं आपण मगाशी म्हटलं मी तसं की आपला खारीचा वाटा जरी आपण उचलला तर ते सगळ्याला क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणतात. नक्कीच होईल. एकंदर सर आपण बोलतोय तर हे सगळं पर्यावरणच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. तर पर्यावरण संरक्षणामध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, समाज म्हणून किंवा आज आपण बघतो की या सगळ्यासाठी अनेक NGO सुद्धा काम करत असतात, तर नेमकं त्यांनी काय काम केलं पाहिजे? पहिला तर व्यक्ती म्हणून व्यक्तीच्या स्तरावर काम करावं. आपल्या भारतीय मानसिकता कशी आहे, जे काही करायचं ते दुसऱ्यांनी करावं. मला हक्क प्राप्त व्हावा, हक्कासाठी मी झगडतो पण कर्तव्यासाठी कोणी पुढे येत नाही. म्हणून व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राज्य नंतर देश नंतर आंतरराष्ट्रीय, अशा सगळ्या स्तरावर. कारण का ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल हा शब्द कसा आहे, संवादासाठी जग एकत्र आलेलं आहे, अलर्ट झालेलं आहे, परंतु जे पर्यावरणीय घटकाचं संरक्षण करायला पाहिजे ते करत नाही. ही कचराच किती तयार होऊन राहिला. मोबाईल वापरदार किती, 80 कोटी, 120 कोटी. एखादी मोबाईल बदलला किती झाले ते 80 कोटी. म्हणून सर्व संघटना करतातच, आपल्या सर्व स्तरात जागृती करतात, परंतु माणसाचं जीवन एवढं छोटं आहे म्हणून त्यांनी व्यक्तीनेच ठरवावं की मला हे करायचं. बरोबर आहे. व्यक्तीचा इफेक्ट आला म्हणजे 140 कोटी जर प्रदूषण करतात तर 140 कोटींनी सुद्धा प्रदूषण संरक्षण करायला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. प्रदूषणाची सुरुवात व्यक्तीपासून होते तर सगळ्या गोष्टीची सुरुवात व्यक्तीतूनच करायची. अगदी छान तुम्ही सर हे सांगितलेत की सुरुवात जर आपल्यापासून होते तर संरक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी सुद्धा आपणच पुढे आलं पाहिजे. नक्कीच. सर, जाता मला असं सांगा की पाण्याचा वापर कसा करावा, काय सांगाल श्रोत्यांना? पाण्याच्या वापराबद्दल दोन्ही बाबतीत आहे. आरोग्याला पोषक असं गुणवत्तापूर्ण पाणी घ्यावं
ते मोजकच वापरावं, सीझन नुसार वापरावं. हं, आणि जे काही आपलं टॅप हार्वेस्टिंग हा एक प्रकार आहे बघा. नळ जर 2 घंटे आले तर त्याच्यातलं आपलं पाणी जर 20 मिनिटात होत असेल तर बाकीचं हार्वेस्टिंग करायचं. हं. आणि पाण्याची प्रतवारी करावी. प्रतवारी म्हणजे कसं, वॉशिंगसाठी वेगळं, झाडासाठी वेगळं आणि पुनर्वापर करावा. कारण काय, फिल्टेड वॉटर जे आहे ते खूप महाग असते. बरोबर. परंतु आपण सामाजिक जबाबदारी, स्टेट जबाबदारी म्हणून आपण ते स्वस्तात देत असतो. हं, हं, बिस्लरीला काढा बरं तुमचं 12 महिन्याचं पाणी, बिस्लरीचं निम्म रेट लावा. हं. 12 महिन्याचं पाणी किती कॉस्ट होईल तुम्ही बेअर नाही करू शकणार. बरोबर. म्हणून हा जो आहे विषय, हा विषय आपण स्वतः गांभीर्याने खूप घेतला पाहिजे. बरोबर. पाणी वापराची अंगी बांधणी या शिस्त, पाणी गुणवत्ता आणि उपलब्धी राहील याच्यावर ठेवू दिसतं. वा वा, खूप छान सर. मला असं वाटतं की जे शेवटी तुम्ही आता सांगितलं त्यामध्ये बऱ्यापैकी सगळं सार आलेलं आहे की जे काही पर्यावरण आपल्याला मिळालेलं आहे, आपण ज्यामध्ये जन्माला आलोय ते आपण टिकवणं आणि चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का? आणि जाता जाता एक थोडासा संदेश देईल मी, थांबवूया पाणी नाचाचा पोर खेळ, तरच बसेल भविष्यात पाणी गरजेचा मिळेल. मला असं वाटतंय श्रोते हो, आपण सगळ्यांनीच पर्यावरणाचा विचार करावा. आज सर आपल्याशी पाणी म्हणजे आप याविषयी बोलले की पाण्याचा वापर कसा करावा, त्याचं जतन कसं करावं आणि एकंदरच पाणी आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी कसं जपून ठेवावं याविषयी सांगितलं. सर, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलंय, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. 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 या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.